बायको रस्ते कोपीत मध्ये त्या जमिनीमध्ये सडा टाकत होती आणि सडा टाकत असताना त्या माऊलीनं म्हणावा भाऊजी यानो भाऊजी बसा ना, मी तुम्हाला पाणी आणते, चहा आणते, बसा ना भाऊजी. मोठा श्रीमंत भाऊ गरीबाच्या झोपडीकडे आला होता आणि भाऊजी बसा ना म्हणावं. त्या मोठ्या श्रीमंत असताना गरिष्ठांना म्हणावा मी तुझ्यात बसाय आलो नाही, तुझ्यात चहा प्यायला आलो नाहीये. भाऊजी अहो का तसं म्हणतात, तुझा नवरा कुठे गेला? मला जी भाषा फक्त तुमच्या गर्वाची आहे, घमेंडीची धनाची भाषा आहे. आणि त्यानं सांगितलं अरे वडिलांची पुण्यतिथी आली म्हणा, पैशाचं निवेदन लाव. महाराज लक्षात घ्या, पैशाचं निवेदन लाव म्हणा. त्या माऊलीनं सांगावा अहो आमच्याकडे ते पैसे नाहीये. तुझा नवरा कुठे गेलाय? ते देवपूजा करायले. अरे दगडाच्या देवात चढल्याने काय देव भेटत असतो का? त्या माऊलीनं म्हणावा भाऊजी काय चुकलं आमच्या कोण मला सांगा, पण आमचे मालक देवदेव करते त्याच्यात तुम्ही नाव घेऊ नका. असं त्या ठिकाणी त्या माऊलीनं खणखावून त्या असणाऱ्या श्रीमंत असणारा धनवान असणारा सांगावा. महाराज आणि पुण्यतिथी करायची पैशाचं निवेदन लावा म्हणावं. त्या माऊलीनं म्हणावा भाऊजी आमचे 3-3 दिवस चूल पेटत नाहीये. भाऊजी आमचे 3-3 दिवस चूल पेटत नाहीये, आमच्याकडे पैसे नाही आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने वडिलांची पुण्यतिथी करा, माझ्या पद्धतीने आम्ही एखादा पितर जीव घालू. असं त्या माऊलीनं म्हणावा. त्याला वाटलंय माझी भाऊजाई अडवू बोलली काय की. त्यानं महाराज गरीबाची परीक्षा घेतली, पण गरीबाची परीक्षा घेतल्याच्या नंतर माझा भगवान पांडुरंग परमात्मा मागं पुढे उभा राहिला. मला सांगायचंय त्या ठिकाणी आला, बाहेर आला आणि सगळ्या लोकांना सांगितलं की आमचा वडिलांची पुण्यतिथी माझा भाऊ करणार आहे बालका. सगळ्या लोकांना म्हणणारे बाबूरावची 3-3 दिवस चूल पेटत नाही, ते कसा करतोय? ते देवपूजा करून आल्याच्या नंतर त्या लक्ष्मीला विचारलं अगं कोण होतं? तिनं सांगितलं भाऊजी होते. आणि ते भाऊजी होते. भाऊजी आरती वडिलांची पुण्यतिथी करायची आहे, पैशाचं निवेदन लावा. मी म्हणलं माझ्याकडे ते पैसे नाही. भाऊजी रागा गेले. भाऊजीनं चहा देखील पेला नाही. भाऊजीनं माझा राग तारा असेल. ती संताची बाईक होती, वारकऱ्याची बाईक होती, दुर्जनाची बाईक नव्हती महाराज. आणि मग त्या ठिकाणी ती माऊली ते गरीब असणारा भाऊ बाहेर गेला. लोकांना सांगावा रे बाबूराव तुझी 3 दिवस चूल पेटत नाही आणि तू वडिलांची पुण्यतिथी करणार आहेस. सगळ्या गावाला भावाला आपल्याला दिलं, पण ते गरीब असणारा भाऊ घरी आला. लक्ष्मीला सांगितलं अगं आपली इच्छा, आपल्या भावाची इच्छा आहे वडिलांची पुण्यतिथी करावं, पण आपल्यापाशी काही रुपयाही नाहीये. आणि मग कुठून करावा? तर त्या असणाऱ्या माऊलीनं म्हणावा हो काळजी करू नका मालक, माझ्या आईला जे मी दिवाळीला गेले होते ना त्यावेळेस कुर्ता आणि कानातले झुमर केले होते ना ते मोडू आणि तुमच्या वडिलांची पुण्यतिथी करू आणि भाऊजींची इच्छा पूर्ण करू. महाराज ह्या स्त्रीला काय म्हणते तुकाराम महाराज, पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरी वाटे निवा. महाराज ह्या असणाऱ्या पुढे कन्या पुत्र असणाऱ्या ह्या मावळ्याचा हरी देवाला आनंद वाटतोय. आणि तो माणूस गेला सामाईन आणलं महाराज. तिने स्वतःच्या महाराज दागिन्याचा विचार केला नाहीये. आणि तिला त्या ठिकाणी आले सामाईन आणलं आणि त्या मालकाला विचारलं महाराज सगळं सामाईन आणलं पण एक वस्तू राहिली आहे. काय वस्तू राहिली? ते तूप राहिलंय. अब आपण कोणाच्या हिला जाऊ रोजानं काम करून त्या दुकानदाराचे पैसे फेडू, पण ते तूप घेऊन त्या दुकानदाराकडून रोज उधारीवर ते गेला दुकानदाराला म्हणला काका मला तूप पाहिजे हो. त्याला दुकानदारानं दिलं. पैसे मागितल्याच्या नंतर ते कामगार म्हणला मी तुमचं काम करून पैसे फेड देतो. त्या दुकानदारानं तूप मागायला घेतला, डबा रस्त्यावरती फेकून दिला. त्या दुसऱ्या दुकानदारानं पाहिला, अरे बाबा इकडे तुला काय पाहिजे? तूप पाहिजे. अरे मी देतो. त्या कामगारांना म्हणावं, त्या गरीबांना म्हणावं, त्या वारकऱ्यांना म्हणावं अरे मला आता अनुभव आलाय, माझ्याकडून काहीतरी काम करून घ्या मग तूप द्या. त्या दुकानदाराला वाटलं की वारकरी महाराज ते वारकरी असणारा स्वाभिमानी आहे. अरे त्या वारकऱ्यांना त्याला सांग करतो का काय देवाचं भजन कर. महाराज देवाचं भजन करत होता. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे प्रमाण आपल्याला वेळ नाहीये, पण महाराज त्या ठिकाणी भजन करत होता. आणि ह्या माऊलीला देवाला म्हणावा अरे देवा अरे एवढी का आमच्यावरती परिस्थिती नाजूक आणलीस रे देवा. साधं जर देवाला निवदाला जर तूप मिळत नसेल तर हे देव काय सलाटू तुझ्यापाशी देवा. म्हणून त्या माऊलीने जगाच्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर मूर्तीच्या समोर स्वतःचं डोकं आपटून आत्महत्या करायची, मला जीव खायचा नाही. मला जगाचा मालक तिच्या नवऱ्याच्या रूपात म्हणाला अगं लक्ष्मी थोडा वेळ झाला पण तू अख्खं गाव जीवन गेलं.
सगळे लोक खुश झाले, आनंदाने जीवन गेले आणि खरा तिचा पती परमेश्वर तिथं भजन जी करत होता तो आला. त्याला वाटलं माझी बायको वाट बघत असेल, वळत आला ते भांडे घेऊन. अगं मला उशीर झाला, माफ कर लक्ष्मी. अहो माझी काय तुम्ही परीक्षा घ्यायलात का? माझी काय चेष्टा कराल का? आता तुम्ही सगळ्या लोकांना जीव आणलाय, सगळे लोक जीवन तृप्त झाले आणि मग तुम्ही काय करताय? तुम्ही माझी परीक्षा घ्यायलात का? नाही ग, मी भजन करत होतो. भजन संपल्याच्या नंतर त्यानं तूप दिलं. तिच्या लक्षात आलं की देवाला मी म्हणतो, देवा मी तुझ्या समोर जो कापून देईल, तू भेटत नसत तर जगाचा मालक त्या दोघांनाही कळालं. आणि मग त्याला सांगितलं, देवा तू जर माझ्या संग जेवाय आलास तरच आम्ही जेवण अन्नाचा घास खाऊ, नाही तर आयुष्यभर असं उपाशी मरू तू ये जेवायला. महाराज जेव्हा जगाचा मालक त्याला त्या ठिकाणी बोलवला, जगाचा मालक असणारा पांडुरंग परमात्मा आणि हे दोघं नवरा बायको होते. पण त्यानं 5 ताटं केली आणि 5 ताटं केल्याच्या नंतर भगवान पांडुरंग परमात्माने विचारलं, आणि हे ताटं कशाला 5 केले? आपण तर जेवायला तिघच आहे. त्या गरीब कामगारांना म्हणाला, देवा माझा भाऊ आणि भाऊजाई माझी जेवायची राहिली आहे, माझा भाऊ आणि भाऊजाई माझी जेवायची राहिली, त्यांच्यासाठी हे 2 ताटे तर आपण तिघ 5 ताटे केले. त्या देवाने म्हणावं, सकाळी तर म्हणला होता ना, अरे झगड्याचे देवच सोडून काय देव भेटतो का? महाराज मन चांगलं पाहिजे, मन निर्मळ पाहिजे, तेव्हा देव तुम्हाला येतो. दादा मी मगा सांगितलं, आयुष्य भक्ताची या घरी काम न सांगता घरी. चांगली जर तुम्ही संगत केली, चांगली देवाची सेवा केली तर तुमचा देव तुमच्या पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. मी मगा सांगून गेलो, 36 वर्ष एकनाथ महाराज